हॅलो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला दाखवणार आहे सावित्रीबाई फुले यांचा वाडा. तर चला दाखवते. तर सुरुवातीला तर आपल्याला बघायला भेटतं की इथे त्या दोघांचा फोटो आहे, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा. सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव नायगाव असं आहे. ही आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंची माहिती इंग्लिश आणि ही आहे माहिती मराठीमध्ये. चला तर आपण आज जाऊयात. हे आहे त्यांचं स्वयंपाकघर, जिथे सावित्रीबाई फुले स्वयंपाक करायचे. हे आहे त्यांचं भांडारघर, जिथे खूप सारी सुपे हे ठेवलेली आहे, जे ते दळण वगैरे करण्यासाठी वापरायचे. आणि हे इथं त्यांचं सगळं राशन पाणी वगैरे ठेवायचे. आहे चक्की, ज्याने ते सगळं गहू हे चाळायचे. हे आहे धन साठवण्याचं पेव. हे आहे त्या दोघांच्या मूर्त्या, ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे. या चित्रातून आपल्याला कळतं की ते कसं मिळून जुळून राहायचे आणि त्यांनी मुलींना कसं शिक्षण हे करण्याचं सामर्थ्य दाखवलं. ह्याच्यातून आपल्याला कळतं की त्यांनी मुलींना शिक्षणाचं कसं पाऊलं दाखवलं. हे सगळे त्याचबद्दल आहे. चला हे सगळं तुम्हाला मी नीट दाखवते. वाड्याबद्दल इथे सगळी माहिती दिलेली आहे. कोणी या वाड्यात अजून क्रिया केली हे त्यांची नावे आहेत. तर आहे वाड्याचा पूर्ण फोटो. चला आता मी तुम्हाला शिल्पसृष्टी दाखवते. तर ही आहे त्यांची शिल्पसृष्टी. इथे सगळे चित्र हे केलेले आहेत. हे त्यांची विवाहाचं तस्वीर आहे. या चित्रामधून आपल्याला दाखवलं आहे की ज्योतिबारावांनी सावित्रीबाई फुलेंना कसं शिकवलं. त्या मुलींना शिकवायला जात होते तेव्हा लोक त्यांच्यावर दगड व शेण फेकत होते. ह्या चित्रातून आपल्याला हे कळतं. ज्योतिबाराव फुले यांच्या मदतीने त्यांनी भारतातील पहिली मुलींसाठी शाळा स्थापित केली. सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. त्यांनी गरजू मुलांसाठी आश्रम पण खोललं होतं. त्यांना दिवसा शिकवायला नव्हतं म्हणून ते रात्रीचं महिलांना शिकवायच्या. बाळसंगोपन स्वतःच्या घरात सावित्रीबाई फुलेंनी बाकीच्या महिलांना दिली. त्यांनी गरजू मुलांसाठी आश्रम सुरू केले. अस्पृश्यांसाठी त्यांनी घरातील पाण्याची विहीर सुरू केली. जाण्याच्या प्रथेला सावित्रीबाई फुलेंनी निश्चित केला. 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबारावांचं निधन झालं. सावित्रीबाई फुलेंनी सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदाने धुरा. ज्या रुग्णावर उपचार करताना सावित्रीबाई फुले. तर हा होता माझा मिनी ब्लॉग.